जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण मानस प्रबोध अर्थात रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत त्यावर त्यांच्याच कृपेने निरूपण सेवा घडत आहे. आपण दर रविवारी एक श्लोक अभ्यासाला घेतो. तसा आज आपण अभ्यासाला 44वा श्लोक घेत आहोत. तो श्लोक काय आहे हे पहिल्यांदा आपण बघूया आणि त्यामध्ये समर्थांना आपल्याला काय सांगायचं आहे, मनाला काय उपदेश समर्थ करत आहेत या श्लोकाच्या माध्यमातून ते आपण बघूया. पहिल्यांदा श्लोक काय आहे ते आपण बघूया. मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी आरण्य सेवीत जावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. काय सांगते समर्थ माऊली आपल्याला, आपण शब्दार्थ बघूया. मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी. जनी म्हणजे जनात, लोकात, व्यवहारामध्ये वागत असताना. मौन्य मुद्रा धरावी. मौन्य म्हणजे मौन, निशब्दता, बोलायचं नाही, शांत राहायचं. म्हणजे जी निरर्थक, निष्फळ किंवा वायफळ बडबड आपण दिवसभर करत राहतो ती करायची नाही. मौन्य मुद्रा म्हणजे काय की एखादी व्यक्ती जर मौनामध्ये असेल तर साधारणपणे त्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीच्या मुद्रेवरून म्हणजे चेहऱ्यावरनं आपल्याला कळतं की ही व्यक्ती मौनामध्ये आहे. म्हणजे ती व्यक्ती मनातून अंतर्यामी मौन बाळगून आहे, स्थिर आहे. तर तशी मुद्रा धारण करावी असं समर्थ माऊली आपल्याला सांगते. मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. कथा म्हणजे काय तर त्याचं गुणवर्णन, त्याचं गुणगान. आदरे म्हणजे अतिशय आदराने, अतिशय निष्ठेने, श्रद्धेने, पूज्यभाव ठेवून. राघवाची म्हणजे अर्थातच भगवंताची, परमेश्वराची. कथा आदरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडून द्यावे. राम म्हणजे काय तर चैतन्य. राम म्हणजे भगवंत. ज्या ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान नाही, ज्या ठिकाणी राम नाही, म्हणजे आपण म्हणतो ना की ह्यात आता काही राम राहिलेला नाहीये, तर असं जे स्थान आहे ते तुम्ही सोडून द्यावं.
आणि सुखा लागी आरण्य सेवित जावे. म्हणजे उद्या आपलं घर सोडून जाण्याची जरी वेळ आली तरी ते घर सोडावं, ते धाम सोडावं आणि भगवंताच्या उपासनेमध्ये राहण्यासाठी, त्याच्या चिंतनामध्ये राहण्यासाठी अगदी निशंकपणे अरण्यामध्ये सुद्धा राहायला जावं, वनामध्ये जाऊन राहावं. म्हणजे एकांत सेवावा, जिथे लोकांची गर्दी नाही, जिथे लोकांची वस्ती नाही, अशा ठिकाणी जाऊन राहावं, मौनाचा अभ्यास करावा. हे समर्थ आपल्याला या श्लोकाच्या माध्यमातून सुचवत आहेत. म्हणजे सरळ सरळ अर्थ काय आहे की हे मना, तू लोकांमध्ये वावरत असताना, तू व्यवहारामध्ये वावरत असताना मौन धारण कर, निशब्दपणे तू राहा. तुझी निरर्थक बडबड दिवसभर करत असतोस, वायफाय बडबड आपण करत असतो, निष्फळ बडबड आपण करत असतो, ते बोलणं तुझं थांबव. तुला जर बोलायचीच वेळ आली तर व्यवहारामध्ये जे जरुरी पुरतं आहे ते बोल, आणि तेवढा वेळ सोडला तर आपण फक्त भगवंताविषयीच बोलावं, भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंचाच विषय आपण बोलावा. कोणाशीही बोलत असताना आपल्या बोलण्याला भगवंताचा अधिष्ठान असावं, म्हणजे आपल्याकडनं निरर्थक बोललंच जाणार नाही. कथा आदरे राघवाची करावी म्हणजे काय की जर बोलण्याचा विषयच निघाला तर भगवंताविषयीच बोलावं, त्याचं गुणवर्णन करावं, त्याच्या चरित्रातल्या कथा आपण वर्णन कराव्या. पुढे 3ऱ्या चरणामध्ये समर्थ माऊली आपल्याला सांगते की नसे राम ते धाम सोडोनी द्यावे. म्हणजे ज्या स्थानी, ज्या ठिकाणी राम नाही, ज्या ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान नाही, ज्या ठिकाणी श्रद्धा नाही, ज्या ठिकाणी निष्ठा नाही, ज्या ठिकाणी अनुसंधान नाही, ज्या ठिकाणी नामसाधना चालत नाही, ज्या ठिकाणी भगवंताची उपासना घडत नाही, अशा ठिकाणी आपण राहू नये. म्हणजे अगदी आपलं घर जरी सोडून जाण्याची वेळ आली तरीही ते सोडावं, पण अशा ठिकाणी जाऊन राहावं की जिथे आपल्याला उपासना चालवता येईल, जिथे आपल्याला आपलं साधन चालवता येईल, जिथे आपल्याला भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करता येतील. मग भले अरण्यामध्ये जाऊन राहायची, वनामध्ये जाऊन राहायची का वेळ येईना आपल्यावर, पण आपण ते करावं. इथे शब्दशः अर्थ थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया. समर्थांना काय सुचवायचंय की तुम्ही जनपदापासून थोडं दूर राहा. म्हणजे पूर्वीचे ऋषीमुनी बघा, भर लोकांच्या वस्तीमध्ये राहून तपश्चर्या करत होते का? तर नव्हते करत. ते दूर कुठेतरी अरण्यामध्ये राहून त्यांची तपश्चर्या करत होते. मग थोडक्यात ते एकांतवास सेवत होते. त्या एकाचाही अंत होणं ही स्थिती ते गाठण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे देहबुद्धी पूर्णपणे नष्ट होऊन, पूर्णपणे मौनामध्ये राहून, अंतःचक्षुसमोर भगवंताचं ध्यान करून ते राहण्याचा प्रयत्न करत होते. अशा पद्धतीने आज आपल्याला जरी राहता येणार नसेल, म्हणजे आपण वनामध्ये जाऊन किंवा अरण्यामध्ये जाऊन राहू म्हटलं तरी आज ते आपल्याला कदाचित शक्य होणार नाही. मग समर्थांना जे आपल्याकडनं अपेक्षित आहे ते कसं साधता येईल? तर लोकांमध्ये राहून मनाने अलिप्त राहणं, प्रपंचाची आस न ठेवणं, प्रपंचाची आसक्ती न ठेवणं, सगळ्यांमध्ये राहून आपण मात्र वेगळे राहणं मनाने, आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे देहाने सुद्धा एकांतवास सेवन करणं. थोड्या कालावधीसाठी का होईना पण थोडंसं लोकांपासून लांब जाऊन राहणं, एकांतामध्ये जाऊन राहणं, चिंतन करणं, मनन करणं, हे समर्थांना अपेक्षित आहे. हे सगळं कशासाठी समर्थ आपल्याला सांगतायत? म्हणजे मागच्या श्लोकामध्ये समर्थाने आपल्याला हे सांगितलं की मना सज्जना राघवी वस्ती कीजे. म्हणजे हे मना, तू भगवंतापाशी निवास कर. आता जर भगवंतापाशी निवास करायचा असेल तर काय करायला पाहिजे ते सुद्धा समर्थाने आधीच्या श्लोकामध्ये सांगितलं की
रघुनायका विण बोलो नको हो, सदा मानसी तो निजध्यास राहो. म्हणजे उद्या तुला जर बोलायचीच वेळ आली तर एका भगवंता वाचून तू दुसरं काहीही बोलू नकोस. तुला सतत भगवंताचा ध्यास लागला पाहिजे. तू सतत भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहा, असं मागच्या श्लोकामध्ये समर्थांनी मनाला उपदेश केलेला आहे. या श्लोकामध्ये सुद्धा समर्थ तेच सूत्र थोडंसं पुढे घेऊन आपल्याला सांगतात की तू मौनामध्ये राहा. मौन हे वाचेचे तप आहे, असं महाराजांनी सांगितले. मौन म्हणजे औदासीन्य नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. मौन म्हणजे उदासीनता नाही. म्हणजे उगीच चेहऱ्यावर उदासीन असे काहीतरी भाव आणायचे, बोलायची वेळ आली तर काहीतरी हातवारे करून बोलायचं, हे बऱ्याचदा हास्यास्पद होतं. महाराजांना किंवा समर्थांना तसं अपेक्षित नाही. महाराज सुद्धा काय सांगतात, जेवढं जरुरी पुरतं आहे तेवढं बोला, पण बोलणं जरुरी पुरतं बोललेलं झालं की थांबवा. आपल्याला कुठे थांबायचं ते कळत नाही, आपण बोलत राहतो. म्हणजे समर्थ पहिल्या 2 चरणामध्ये काय सांगतात की मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. आपल्याला हे कळलं पाहिजे व्यवहारामध्ये जिथे जिथे बोलायची वेळ येईल की जरुरी पुरतं महत्वाचं बोलणं झालं की आपल्याला थांबता आलं पाहिजे. म्हणजे काय होईल की जे आपण सतत दुसऱ्याविषयी बोलत असतो किंवा स्वतःची स्तुती करत असतो, या दोन्ही गोष्टी टळतील. जेवढं आवश्यक आहे तेवढं आपण बोललो की खरं तर आपलं व्यवहारापुरतं काम झालेलं असतं. म्हणजे महाराज म्हणतात तसं की वाचेने मौन आणि हृदयामध्ये रामाचं प्रेम असायला पाहिजे. आता हे मौन जे आहे ते 2 अर्थाने बघितलं पाहिजे. एक म्हणजे वाचेने मौन, म्हणजे वाचा जी आपण भगवंताच्या नामाला वाहिलेली आहे ती वाचा दुसऱ्या कशासाठी न विटाळणं. आपण जर बारकाईने निरीक्षण केलं तर आपला जास्तीत जास्त वेळ हा दुसऱ्याविषयी बोलण्यात, मग ते निंदात्मक असेल, टीकात्मक असेल, नकारात्मक असेल, ते बोलण्यामध्ये जातो. आणि बराचसा काळ हा स्वतःची प्रौढी मिरवण्यात, आत्मस्तुती करण्यात, स्वतःचं कर्तेपण सांगण्यात जातो. या दोन्ही गोष्टी टाळल्या तर बोलायचंच काही शिल्लक राहणार नाही. बोलणार काय? कारण आपण बोलायला सुरुवात केली की एकतर स्वतःची प्रौढी मिरवतो, स्वतःचं कर्तेपण आपण सांगतो किंवा दुसऱ्याविषयी निंदात्मक बोलतो. म्हणजे महाराज म्हणतात तसं की 90% वेळ तुम्ही हेच करत असता. म्हणजे ह्या गोष्टी जर आपण टाळल्या तर 10% जरुरी पुरतं बोललं जाईल, आवश्यक आहे तेवढंच बोललं जाईल. आणि 90% वायफळ, निरर्थक आणि निष्फळ बोलण्यामध्ये जो वेळ वाया चाललेला आहे आपल्या सगळ्यांचाच, तो जर भगवंताच्या नामाला व्हायला, तो जर भगवंताच्या अनुसंधानामध्ये जर आपण दिला तर भगवंत किती लवकर प्राप्त होईल. म्हणजे महाराज म्हणतात तसं की प्रपंच चांगला व्हावा म्हणून आपण जे आटोकाटीने प्रयत्न करतो त्याच्या 1/4 जरी प्रयत्न भगवंताच्या प्राप्तीसाठी जर करण्याचा आपण प्रयत्न जरी केला ना तरी भगवंत समोर येऊन उभा राहील. पण आपल्याला तो प्रयत्न करायचा नाही. कारण आपल्याला एकतर भगवंत म्हणजे काय हेच कळलेलं नाही. जे चैतन्य ब्रह्मांडामध्ये भरून आहे तेच चैतन्य आपल्यामध्ये वास करून आहे. त्या चैतन्याची ओळख करून घेणं म्हणजे भगवंताची प्राप्ती आहे. त्याच्यासाठी अंतर्यामी आत डोकवून पाहावं लागतं. आज दुर्दैवाने आपल्या स्वतःमध्ये डोकवायलाच आपल्याला वेळ नाही. आणि ते जर डोकवायचं असेल तर बोलणं बंद करायला पाहिजे, मौनात गेलं पाहिजे. आणि त्याच्याही पुढची पायरी म्हणजे मनातल्या मनात जो संवाद दिवसभर आपण साधतो तो सुद्धा हळूहळू बंद करायला पाहिजे. लक्षात घ्या, आपण तोंडाने बोललो नाही तरी मनातल्या मनात आपण दिवसभर बोलतच असतो स्वतःशी. ज्या ज्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत, ज्या आपल्याला व्यावहारिक पातळीवर दुसऱ्याशी बोलता येत नाहीत, त्या सगळ्या आपण मनातल्या मनात बोलत असतो. एक प्रकारे आपण दमतो मनातल्या मनात सुद्धा बोलत राहून दिवसभर.
विचार करा शांतपणे. ते मनातल्या मनात बोलणं सुद्धा आपलं थांबलं पाहिजे. म्हणजे निर्विचार, निर्विकार अशी अवस्था आपल्याला आली पाहिजे, की कुठलाही विचारही नाही मनामध्ये, कुठलंही बोलणं नाही, निशब्द मन, सगळं निशब्द, सगळा व्यवहार थांबलेला आहे शब्दांचा. सगळी गडबड शब्दांची थांबलेली आहे. म्हणजे वाचा बंद आहे, मौन आहे. तोंडून बाहेरही काही पडत नाही आणि मनात सुद्धा काही उमटत नाही, काहीही नाही, शांत. जसं एखादं सरोवर असतं, जलाशय असतं, त्याचा तळ शांत असतो, त्या तळापर्यंत जायचंय आपल्याला. हे समर्थ आपल्याला सांगतायत. हे सगळं साधण्यासाठी शांतपणे बसलं पाहिजे. पण आज आपल्या मागे जे काही व्यावहारिक चक्र लागलेलं आहे, त्याने आपण सकाळी उठल्यापासनं रात्री झोपेपर्यंत फक्त धावतोय. 10 मिनिटं सुद्धा आपण स्वतःसाठी काढू शकत नाही. हे आज आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे. म्हणजे संतांनी सगळं काही त्यांच्या तत्वज्ञानात, ग्रंथात सांगून ठेवलंय. ते कालातीत आहे. कुठल्याही काळाला जे लागू होतं ते संतांचं तत्वज्ञान असतं. समर्थांनी हे मनाचे श्लोक 400 वर्षांपूर्वी सांगितलेले आहेत. पण बारकाईने निरीक्षण केलं तर आजही ते लागू आहेत. काळ बदलला, 400 वर्षांनी काळ पुढे गेला, पण तत्वज्ञान तेच आहे. जे त्यावेळेला सांगितलं ते आजही लागू आहे. कालातीत असतं. प्रत्यक्ष परमेश्वराचे बोल असतात. म्हणून ते तत्वज्ञान आजच्या काळाला सुद्धा सुसंगत असतं. आजच्या काळाला सुद्धा ते लागू होतं. पण आपल्याला ते करायचं नाहीये, कारण आळस भरलेला आहे सगळा. आळस झटकल्याशिवाय साधन होणार नाहीये. समर्थ प्रत्येक श्लोकात भगवंतापाशी कसं जायचं ते सांगतायत, पण जाता येत नाही आपल्याला, कारण आडकाठी आपणच आपली घातलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याच्या आहेत. 4 लोक बोलत असताना आपण मौन बाळगायचं, हे जमणार आहे का आपल्याला? मग त्याच्यासाठी अभ्यास करायला पाहिजे. मग लोक काय म्हणतील हे एक डोक्यात असतं. अरे तू काहीच बोलत नाहीयेस. मग हळूहळू काय होतं? कोणापाशी जाऊन बसणं नको, कोणात मिसळणं नको. एकांत सेवायचं आहे ना, तसं नैसर्गिकरित्या आतून वाटायला पाहिजे. नाहीतर तो परमार्थ बेगडी होतो. मनापासनं वाटलं पाहिजे की आता मला कोणात जायचं नाही, आता मला एकटं राहायचंय, मला एकांतात राहायचंय, मला माझ्या साधनेत राहायचंय, मला माझ्या उपासनेमध्ये रममाण व्हायचंय. मी, माझा देव, माझे महाराज आणि त्यांनी जे मला नाम दिलं ते बस, मला दुसऱ्या कोणाची आवश्यकता नाही. ही भावना ज्या वेळेला आपली मनामध्ये उमटेल त्यावेळेला मना सज्जना राघवी वस्ती कीजे, हे जे समर्थ आपल्याला सांगतायत ना, त्याचा अर्थ आपल्याला कळेल. पण आपलं काय होतं, दिवसभर आपण बोलत असतो. आता ते बोलणं काय आहे ते शांतपणे अभ्यासूया. एक तर त्याच्यामध्ये निंदा असते, न पटणाऱ्या गोष्टींविषयी आपण बोलत असतो, म्हणजे ते टीकेचं बोलणं असतं, म्हणजे आपण टीकात्मक बोलत असतो. बऱ्याचदा आपण नकारात्मक गोष्टींवर बोलतो. सकारात्मक बोलणं आपल्याला फारसं जमत नाही. दुसऱ्याचं कौतुक करायला आपल्याला फारसं जमत नाही. पण दुसऱ्याच्या न पटलेल्या गोष्टी आपण दिवसभर बोलत असतो. जर आपल्याला राग आला, जर आपल्याला क्रोध आला, तर आपल्या तोंडून अपशब्द बाहेर पडायला लागतात. आपण बऱ्याचदा मोठमोठ्याने बोलत राहतो. जर आपलं मन द्वेषाने, मत्सराने भरलेलं असेल तर ते सगळं चुकीचं आपल्या तोंडून बाहेर पडतं. बऱ्याचदा आपण स्वतःची स्तुती करत असतो दिवसभर. मी कसा हे सगळं केलेलं आहे, मी कसा ह्या सगळ्या गोष्टींचा करता आहे, मी कसं हे सगळं उभं केलेलं आहे, ते करते पण आपण मिरवत राहतो. मग ते
बुद्धिप्रामाण्याने असेल, ज्ञानमार्गाने असेल. पण बऱ्याचदा आपण मग दुसऱ्याला कमी लेखतो, की आपल्याला असं वाटतं की जगातलं सगळं काही ज्ञान आपल्यालाच आहे. महाराज म्हणतात तसं, की ज्ञानमार्ग तुमच्या मनामध्ये अहंकार उत्पन्न करतो आणि ज्ञान बोलायला आपल्याला फार आवडतं. समोरच्या माणसाला कमी लेखलं जात नाहीये ना, समोरच्या माणसाचं मन दुखावलं जात नाहीये ना, हे सारखं आपल्याला तपासून पाहावं लागतं. पण बऱ्याचदा बोलताना भान सुटतं आपलं. काही वेळेला आपण दुसऱ्याला लागेल असं बोलतो. काही वेळेला आपण अपमानास्पद बोलतो, घालून पाडून बोलतो, रागाने बोलतो, त्वेषाने बोलतो, मत्सराने बोलतो, द्वेषाने बोलतो. हे सगळं थांबवून मौन धरा असं समर्थ आपल्याला सांगतायत. म्हणजे किती गोष्टी टळतील पहा. कारण ही सगळी चुकीची कर्म आहेत आपल्या हातनं जी घडतायत. आणि हीच चुकीची कर्म प्रारब्ध भोगानी आपल्या पुढ्यात येणार आहेत भविष्यामध्ये. म्हणून सगळ्या संतांचा जो एक कटाक्ष असतो तो कर्ममार्गावर का आहे? सगळे संत आपल्याला सांगतात की तुम्ही तुमची कर्म सांभाळा. दुसऱ्याला चुकीचं बोलणं, दुसऱ्याचं मन दुखावणं म्हणजे तुम्ही चुकीचं कर्म केलं. ते प्रारब्धाच्या योगाने तुमच्यासमोर भोग म्हणून वाट्याला येणारच आहे. म्हणून फार सांभाळावं लागतं. जी वाणी आपण, जी जिव्हा, जी वाचा आपण नामाला वाहिली ती आपण हे सगळं बोलण्यात विटाळू नये. पण आपल्याकडनं कळत नकळत का होईना हे होतं. आपण शेवटी माणूस आहोत. पहिलं स्वतःला समजून घ्यायचं की बाबा आपण कुठे चुकतोय आणि मग सुधारण्याकडे आपण स्वतःला सुधारायचं. महाराज म्हणतात तसं की आज जगाला सुधारवण्याचा काळ राहिलेला नाहीये. कलीचं काम काय आहे? बुद्धिभ्रष्ट करणं. त्याच्यामुळे आपण भरपूर नामस्मरण करून आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवायची. म्हणजे कलीची सत्ता आपल्यावर काम करत नाही. आत्मस्तुती टाळायची. महाराज म्हणतात ना की जिथे तुम्हाला मान मिळेल असं वाटतंय ना तिथे जाणं टाळा. स्वतःविषयी बोलणं टाळा. आत्मस्तुती टाळा. कारण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये विकार आपल्यावर सत्ता गाजवत असतात आणि आपण विकारांच्या अधीन होतो. मग आपल्याला ही सगळी धावपळ, बडबड म्हणजे वाचेनी आणि मनात सुद्धा जी खळबळ आहे ती सगळी शांत करून आपल्याला मौनात राहायचंय. तर आपल्याला अंतर्यामी मनन आणि चिंतन करता येणार आहे की आपण नक्की कोण आहोत, भगवंत कोण आहे, भगवंत म्हणजे काय, कसा प्राप्त करायचा, अंतर्यामी आनंद कसा उत्पन्न करायचा, शुद्ध विचारांची प्रक्रिया, शुद्ध विचारांची निर्मिती कशी आहे, ह्याचं चिंतन घडतं आणि चुकीचं मुखातून बाहेरच पडणार नाही. त्यामुळे काय होतं बऱ्याचदा हे करून पहा. जेव्हा जेव्हा खूप बोलावंसं वाटेल, जेव्हा जेव्हा आपला मुद्दा ठामपणे मांडावासा वाटेल, शांत राहा. बऱ्याचदा चुकीच्या बोलल्या जाणाऱ्या गोष्टी टळतात. अनुभव घेऊन पहा. खूप राग आलाय ना, अजिबात बोलायचं नाही. कितीही बोलावंसं वाटलं तरी बोलायचं नाही. कोणी आपला अपमान केला, त्याला चांगलं सडेतोड उत्तर द्यावंसं वाटतंय, त्या क्षणी थांबा, थोडा वेळ थांबा. चिंतन करा. 2 पावलं मागे या, की हे बोलणं आता गरजेचं आहे का? जर मी हे बोलणं गरजेचं नसीन, तर बरेच तुमचे प्रश्न सुटतील भविष्यामध्ये जे उद्भवतात. कारण काय होतं, एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलते, आपल्याला ते लागतं कारण आपण देहबुद्धीवर जगणारी माणसं आहोत. आपण कितीही म्हटलं की देहबुद्धी संपली आहे वगैरे तरी हे सगळं काही नसतं. आपण देहबुद्धीवरच असतो. ओळखण्याची साधी खूण आहे. आपलं कोणी कौतुक केलं की आपल्याला फार बरं वाटतं आणि आपल्याला जर कोणी थोडंसं काहीतरी बोललं की आपल्याला मनामध्ये राग तरी येतो, नाहीतर वाईट तरी वाटतं, नाहीतर त्या व्यक्तीविषयी द्वेष वाटतो. म्हणजे आपण देहबुद्धीवर आहोत. मग आपण देहबुद्धीवर जगत असताना एखादी व्यक्ती आपल्याला काही बोलली तर अभ्यास करायचा, म्हणजे अभ्यासाने हे साधतं. लगेच प्रतिक्रिया द्यायची नाही. अजिबात बोलायचं नाही. तिथे समर्थाने ह्या श्लोकात जे सांगितलं ना आपल्याला ते उपयोगी पडतं. प्रतिक्रिया द्यायची नाही. थोडं थांबा. आपल्याला घाई लागलेली असते. प्रतिक्रिया कधी एकदा मी देतोय. अजिबात प्रतिक्रिया द्यायची नाही. गप्प बसून राहायचं. शांत बसायचं. निम्मे आयुष्यातले प्रश्न संपतील. साधं आहे की मासा गळाला कधी लागतो? जेव्हा तो तोंड उघडतो त्यावेळेला तो गळाला लागतो.
तसं आपण अलगदपणे एखाद्या चुकीच्या ठिकाणी जाऊन अडकतो. आपणच काहीतरी चुकीचं बोलून बसतो आणि तिथे फसतो. त्याच्यामुळे एकदम शांत राहायचं, प्रतिक्रिया द्यायची नाही. जेवढं आपल्याला शांत राहून अतिरिक्त वायफळ बडबड करणं आपली बंद करता येईल, तेवढं आपल्याला साधन साधेल, तेवढा उपासना मार्ग आपल्याला सुकर होईल, तेवढं भगवंताच्या पाशी आपल्याला पटकन पोचता येईल. कारण तोंडून काही चुकीचं बाहेरच पडणार नाही, म्हणजे चुकीचं कर्मच घडणार नाही. आणि स्वतःची स्तुती करणं बंद झालं की देहबुद्धी क्षीण होत जाईल आणि हे सगळं नामाने साधतं. पुढे दुसऱ्या चरणामध्ये समर्थ माऊली काय सांगते की कथा आदरे राघवाची करावी. म्हणजे उद्या बोलायचीच वेळ आली ना, तर व्यवहारात जरुरीपुरतं बोला, राहिलेला सगळा वेळ भगवंताविषयीच बोला, सद्गुरु तत्वाविषयीच बोला. बघा, खरं साधन करणारी माणसं, खरी उपासनेमध्ये असणारी माणसं जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ते फक्त भगवंताविषयी आणि सद्गुरूंविषयीच बोलतात. त्यांना व्यवहार बोलावासाच वाटणार नाही. आणि विषयामध्ये रमलेली माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा बघा, ते भगवंताविषयी बोलत नाहीत, ते सद्गुरु तत्वाविषयी बोलत नाहीत, ते विषय भोगण्याविषयीच बोलत असतात. ते जगाच्या घडामोडीवरच भाष्य करत असतात. कुठे काय चांगलं मिळतं, कुठे काय, हेच बोलत असतात. ही सगळी विषयी माणसं आहेत. आपल्याला जर विषयातनं बाहेर यायचं असेल आणि भगवंताकडे जायचं असेल तर बघा, खरा साधनी माणूस अशा सगळ्या माणसांना टाळतो. मग नंतर ती माणसं त्याला बोलावणंही बंद करतात. कारण गेल्यानंतर सुद्धा मौनच असतं, बोलावंसंच वाटत नाही. त्यांच्या त्या विषयामध्ये भागच घ्यावा असं वाटत नाही. कारण कळत असतं की हे सगळं फोल आहे, हे निष्फळ आहे. ही सगळी बडबड जी चाललेली आहे ती सगळी निरर्थक आहे. ती काही प्राप्त करून देणार नाही. आपल्याला जर भगवंताकडे जायचं असेल, आपल्याला जर भगवंत प्राप्त करून घ्यायचं असेल तर एकांतामध्ये राहण्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही जेवढं लोकांपासून लांब एकांतामध्ये राहाल आणि मनन चिंतन कराल तेवढा भगवंत पटकन साध्य होईल. म्हणून बोलायचा जर प्रसंग आला, कथा आदरे राघवाची करावी म्हणजे काय की अतिशय पूज्य भावाने, श्रद्धेने, निष्ठेने भगवंताविषयीच बोलायचं आणि सद्गुरूंविषयीच बोलायचं. म्हणून आपल्या बोलण्याला कायम भगवंताचा अधिष्ठान असावं. जर काही बोलायची वेळ आली तर व्यवहारापुरतं, जरुरीपुरतं, आवश्यक जेवढं आहे तेवढं बोलावं. उरलेला सगळा वेळ आपण अनुसंधानामध्ये राहावं आणि भगवंताविषयीच बोलावं. पुढे तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये समर्थ माऊली काय सांगते की नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी अरण्य सेवित जावे. म्हणजे ज्या ठिकाणी, ज्या स्थानी भगवंताचा अधिष्ठान नाही, ज्या ठिकाणी राम नाही, तिथे आपण राहू नये. मग भले आपलं स्वतःचं घर जरी सोडावं लागलं तरी सोडावं आणि अरण्यामध्ये जाऊन राहावं. म्हणजे काय की एकीकडे मौन बाळगावं आणि अरण्यात जाऊन राहावं, म्हणजे थोडासा एकांत, म्हणजे देहानी एकांतामध्ये राहावं आणि मनानी पूर्ण स्थिरता बाळगावी. सगळा मनामधला कोलाहल शांत करावा. मुखानेही बोलू नये आणि मनामध्ये सुद्धा जो दिवसभर आपण संवाद साधत असतो तो सुद्धा हळूहळू कमी करावा. मन स्थिरतेकडे न्यावं. हे नामाने साधतं तेव्हा ते राघवी वस्ती की जे आपल्याला अनुभवायला येणार आहे. थोडंसं इतरांपासून आपण अलिप्त व्हावं, प्रापंचिक आसक्ती सोडावी. जर अशा पद्धतीने आपण भगवंताच्या चिंतनामध्ये मौनात राहिलो आणि देहाने थोडेसे अलिप्त राहिलो, एकांतामध्ये राहिलो, तर आपल्याला भगवंताजवळ वास करता येईल. आणि हेच सूत्र सांगताना या श्लोकामध्ये समर्थ माऊली म्हणते की मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी अरण्य सेवित जावे. जय जय रघुवीर समर्थ.